सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव संजय जोशी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राज्य संघटक आहे. आज सिंधुदुर्गमध्ये आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी मंदिरं मानपानावरून म्हणा किंवा काही कारणांमुळे मतभिन्नतेमुळे बंद आहेत, बंद स्थितीत आहेत किंवा काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, ती पुन्हा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी एक अभियान गेली 2 वर्ष महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि त्याला एक उत्तम आणि चांगलं असं यश मिळालेलं आहे. आणि काही मंदिरं ही निश्चितपणे जी बंद होती 2-2 दशकं ती आता पूर्ववत सुरू झालेली आहेत. अनेकांनी मंदिर विश्वस्तांनी एकत्र येऊन आपले मानपान बाजूला ठेवून समन्वयाने मतभिन्नता टाळून मतैक्याने ही मंदिरं सुरू केलेली आहेत आणि अतिशय चांगलं यश हे मिळालेलं आहे. आज 2 मंदिरांचे जे आणि माडखोलचं जे मंदिर आहे तर त्या मंदिरांचे विश्वस्त येथे उपस्थित होते. याशिवाय 3 मंदिरांचे अजून मंदिर विश्वस्त इथे उपस्थित होते. ज्याच्यामध्ये ही मंदिर ती बंद पडण्याच्या मार्गावर होती, त्यातल्या प्रथा परंपरा त्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. पण महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतलेल्या 2 मंदिर परिषदा, जिल्हास्तरीय मंदिर परिषदा असतील किंवा गावागावात जाऊन वैयक्तिकरित्या केलेलं प्रबोधन असेल, घेतलेल्या बैठका असतील, 2 गटांमध्ये सामंजस्य घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न असतील, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही मंदिरं पुन्हा सुरू होत आहेत. आदर्श सिंधुदुर्ग मंदिर विश्वस्तांनी संपूर्ण महाराष्ट्रात घालून दिलेला आहे. तर माझं असं एक आव्हान या निमित्ताने असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व मंदिर विश्वस्तांना की जिथे जी मंदिरं बंद स्थितीत आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा त्याचा विचार करावा आणि पुन्हा एकदा या मंदिरांचा ऊर्जा स्त्रोत संपूर्ण समाजाला मिळत राहावा यासाठी एकत्र यावं आणि मंदिरं पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असं या निमित्ताने आवाहन करावं असं वाटतं. त्यावेळेला 2024 मध्ये मंदिर परिषद झाली. त्याच्यानंतर काहींनी येऊन आम्हाला सांगितलं किंवा पत्रकार बंधूंनी पण विशेषत्वाने मी असं उल्लेख करीन की त्यांनी सुद्धा हा विषय मांडला होता पत्रकार परिषदेमध्ये की सिंधुदुर्गमध्ये काही मंदिरं बंद स्थितीत आहेत. ज्या वेळेला आम्ही याचा आढावा घेतला तेव्हा आम्हाला प्राथमिक टप्प्यामध्ये 25 मंदिरांची नावं आमच्या समोर आलेली आहेत. तर आता ह्या 25 मंदिरांपैकी जवळपास 10 मंदिरांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. त्यातली 4 मंदिरं ही निश्चितपणे सुरू झालेली आहेत आणि अजून काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत आणि या दृष्टीने आता हे प्रयत्न महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने सुरू झालेले आहेत. नमस्कार.